रामकृष्ण हरी. आपण ज्ञानेश्वरीतील 8व्या अध्यायाचं चिंतन करत आहोत. आपल्याला ज्ञानेश्वरी कशी प्राप्त झाली. माऊली या ठिकाणी लिहितात, ऐका. परी वच्छाचे निवर्षे दुपते होय घरदेशे, झाले पांडवाचे निमिषे जगत उद्धरण. जसं वासराच्या निमित्ताने सर्व घराला दूध मिळतं, तसं अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला हे गीताशास्त्र प्राप्त झालं. आणि गीतेमधूनच माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली. कसं, जसं वर्षभर चातक पक्षी कोणतंही पाणी पित नाही. चातकाचे निकणवे मेघो पानिया लागी धावे, तेथे चराचर आघवे निमाले जेवी. पाऊस पडतो चातकासाठी, पण त्या पावसाची, त्या आलेल्या मेघराजाची तृप्ती सर्व जगाला होते. तसं गीताशास्त्र हे अर्जुनाला सांगितलं, पण ते संजयानं धृतराष्ट्रापर्यंत पोहोचवलं. पण तेच गीताशास्त्र माऊलीने आपल्या हातावर घेतलं आणि त्या ज्ञानेश्वरीचा प्रसार करून आपल्यापर्यंत पोहोचवलं. म्हणून मायबाप, हे उपकार आपल्यावर अर्जुनाचे आहेत, तेवढेच माऊलीचे आहेत. रामकृष्ण हरी.